प्रत्येकाने शिक्षकाविषयी बोलावं. आत असलं तरच बाहेर येणार. तर ते आणि इतरांचं शेअरिंग फार महत्त्वाचं असतं नॉलेजमध्ये. तर ते व्हावं अशा मोठ्या उद्देशाने प्रत्येकाने बोलावं अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे हा फार चांगला उपक्रम आहे. याच्यामधून अनेक गोष्टी साध्य होतात असं माझं मत आहे. आणि त्यामुळे हा जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सर्व विश्वस्त आणि प्रधान सचिव जे आहेत मेन तिले सर, त्या सगळ्यांचा अगदी मनपूर्वक या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. याला स्पर्धेमध्ये परिवर्तित करण्यासंदर्भात काय त्याला नियमामध्ये आणता येईल वगैरे, सावंत सर आहेत, त्यांना हे सगळे स्पर्धेचे नियम. सावंत सर म्हणजे सहकार, सामाजिक, शैक्षणिक सर्वच क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारं, अतिशय गतिमान, सक्रिय काम करणारं असं ते व्यक्तिमत्व आहे. तर ते निश्चितपणे चांगल्या याच्यामधून चांगल्या उद्देश साध्य होण्यासाठी शैक्षणिक उद्देश हा एक चांगला उपक्रम आहे. माझा आवाज येतो सगळ्यांना? मला असं सहज बोलायला आवडतं, अगदी ऑर्गनाइज्ड नको. So it is really a very good, innovative and motivating program which is a need of the hour so far as this particular school is concerned. Now so far आता शिक्षक दिन 5 सप्टेंबरला झाला, आज आपण घेतोय, पण त्या आठवड्यातच घेतोय. तर त्या शिक्षक दिनाच्या सप्ताहामध्येच हा कार्यक्रम होत असल्यामुळे एक चांगली गोष्ट आहे. शिक्षक दिनाला सुरुवात होऊन 60 वर्ष झाली. 1962ला सुरू झाला राधाकृष्णन हे असतानाच. तर इतकं त्याला महत्त्व आहे. आणि या 60 वर्षामध्ये खरं शिक्षण तसं देश तयार होईल. विकसित राष्ट्राकडे बघा, डेव्हलप्ड कंट्रीमध्ये देअर स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन इज व्हेरी हाय. सो एज्युकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो नेल्सन मंडेला राईटली सेड दॅट द एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन विच कॅन चेंज वर्ल्ड. एवढं मोठं हत्यार आहे की ते जग बदलू शकतं, असं एज्युकेशनचं हे आहे. तेव्हा एज्युकेशनमध्ये आपण आहात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे अशा व्यवसाय. पण एज्युकेशन म्हणजे तरी काय हे तरी नीट समजलं पाहिजे. एक लक्षात घ्या, आयुष्यात समाधानाने, स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने काम करायचं असेल तर आपले विचार क्लिअर पाहिजेत, आपल्या संकल्पना क्लिअर पाहिजेत. शिक्षक संकल्पना जर नीट कळली नाही तर काय शिक्षण देणार? शिक्षणच संकल्पना नीट करली नाही तर काय? सो क्लॅरिटी ऑफ माइंड, क्लॅरिटी ऑफ थॉट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. So in order to bring the clarity in life, we have to be always be prepared for all the time. सदैव तयार राहिलं पाहिजे. तेव्हा विचारामध्ये शुद्धता, शिक्षण याला म्हणतात. याचं असं हे आहे, हे जोपर्यंत आपल्या क्लिअर लक्षात येत नाही. कारण म्हणणे ते अनेन इति मना, मनात म्हणजे विचार करतं ते मन असं म्हणतो. आचारापाठीमागे विचार असतो, विचार करण्याचं काम मन करतं. तेव्हा मनाला योग्य प्रकारे विचाराची सवय लागल्याशिवाय कृती होत नाही. तेव्हा त्यासाठी आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी शिक्षण क्षेत्रातल्या हे आपापसातलं जे संभाषण आहे त्याला अतिशय महत्त्व आहे. या दृष्टीने आपण त्याला बघितलं पाहिजे. एज्युकेशनच्या तुम्हाला बऱ्याचशा व्याख्या माहीत असेल. स्वामी विवेकानंद म्हणतात, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द डिव्हाइन परफेक्शन विच इज ऑलरेडी एक्झिस्ट इन ह्युमन बिईंग. मानवामध्ये आधीच दडलेला जो राजहंस आहे ना त्याला बाहेर काढलं, बाकी तुमचं काय काम नाही. शिक्षक या शब्दाला इंग्रजीत टीचर असा शब्द आहे. टीचर हा शब्द टायकॉन, TAECON या अँग्लो सॅक्सॉन वर्डपासून आलेला आहे, टायकॉन. आणि त्याचा अर्थ आहे टू इन्स्ट्रक्ट, टू इम्पार्ट, टू ट्रेन, टू बिकम अवेअर ऑफ असा होतो. म्हणजे शिक्षकाला शिकवता आलं पाहिजे, त्यांनी शिकवायचं काम आहे. शिक्षक आणि गुरु हे दोन वेगळे शब्द आहेत. गुर या संस्कृत शब्दापासून आलेला आहे की जो आपल्याला डार्कनेस टू लाईट असं घेऊन जातो. अ सिक्रेट मीन फॉर सक्सेस असं त्याला म्हटलं जातं. एक यश मिळवण्याचं एक गुप्त साधन म्हणजे गुरु. अशा दृष्टिकोनातून गुरुकडे बघितलं जातं. आणि कंटिन्यू शिक्षकाला तो एक शिकवतो अशा पद्धतीने आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षक त्याला खरं म्हणजे 40 वर्ष नोकरी करताना शिक्षकावर खूप शिकवलं.
सगळे शैक्षणिक विषय मी शिकवले, सायकोलॉजी शिकवलं, सोशॉलॉजी शिकवलं, फिलॉसॉफी शिकवलं आणि काही गोष्टी स्वतःच्या माणसाच्या स्वतःला आलेल्या अनुभव अभ्यासावरून काही गोष्टी अनुभूती रूपात त्या कळतात, त्याच्या स्वतःच्या असतात. स्वतःचं काहीतरी स्वतःतून निर्माण झालं पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे हे माझं आहे. अशा पद्धतीचा तितकं इन्व्हॉल्वमेंट, तितकी समरसता आपल्याकडं. शिक्षक व्हायचं म्हणजे पहिली गोष्ट लागते की शिक्षक तो होऊ शकतो ज्याला दुसऱ्याचं भलं करायची इच्छा आहे. पहिली त्याची इच्छा पाहिजे, दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे. आज समाजामध्ये दुसऱ्याचं भलं, त्यापासून आपल्याला काय अभलं होईल का, इथून सुरुवात असते. तर तेव्हा दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे, माझ्या हातून दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, ही पहिली इच्छा किंवा भावना अतिशय महत्त्वाची आहे असं मला नेहमी त्या शिक्षकाच्या बद्दल वाटतं. असं म्हटलं जातं की द टीचर्स आर द ग्रेटेस्ट ॲसेट्स ऑफ द नेशन. फार मोठी जमेची बाजू आहे. जसे शिक्षक तसं शिक्षण. तेव्हा शिक्षकाचा रोल, बट आय विल नॉट से लाईक दॅट ऑल द टीचर्स यू कॅनॉट से द ग्रेट, ओनली गुड टीचर्स आर द ॲसेट्स. फक्त चांगले शिक्षक, अदर्स मे बी लायबिलिटी, म्हणजे ते त्यांची ती लायबिलिटी असू शकते. अशा दृष्टिकोनातून मला नेहमी वाटतं. तेव्हा असंही म्हटलं जातं की आपण ज्या व्यवसायामध्ये आहात हा एक नोबेल, टीचिंग इज अ नोबेल प्रोफेशन विच प्रोव्हाइड्स ॲन अपॉर्च्युनिटी टू सर्व फॉर ए मॅनकाइंड. मानवतेची सेवा, कारण शिक्षणाला एवढं करण्याचं माध्यम आहे, त्यामुळे तो पवित्र असा व्यवसाय आहे. पण असंही म्हटलं जातं इट इज जनरली टीचर्स आर रिस्पेक्टेड, बट वन हॅज राईटली सेड that this teaching profession may be hell or heaven. हा स्वर्ग ठरू शकतो किंवा नरक ठरू शकतो. hell for those who demand respect and heaven for those who command respect. जे आपल्या प्रभुत्वाने आदर मिळवतात त्यांच्यासाठी तो स्वर्ग आहे, जे आदर मागतात त्यांच्यासाठी नाही. तेव्हा अशाही प्रकारचं शिक्षकाबद्दल बोललं जातं. तर आपल्याला एक चांगलं शिक्षक व्हायचं आपण ठरवलं पाहिजे. शिक्षक काय कोणी असा उपजत नसतो. शिक्षकासाठी आवश्यक असलेले गुण संपादन करणं, मग त्याच्यात अनेक गुण सांगता येतात वेगवेगळ्या प्रकारे. त्याचं मी स्वतःचं सूत्र बनवलेलं आहे, ते एकदम शेवटी सांगण्याचं. मी काही गोष्टी लक्षात घ्या. हे काय उपजीविकेचं किंवा पोट भरायचं, पोट भरून ते काम करायचं काम नाही आहे. ही एक जीविका आहे, ही लाईफस्टाईल आहे. जसे प्रत्येकाची एक लाईफस्टाईल असते, तुमची लाईफस्टाईल पैशासाठी किंवा अशा कुठल्याही एक उपजीविकेचं साधन नसून ती एक जीविका आहे. ती जगण्याचा तो एक प्रकार आहे. कसं चालावं, विचार करावे, बोलावं, कृती करावी, समाजात कसं वागावं, हे एका चांगल्या करण्याचा प्रत्येकाने आयुष्यभर प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. काय होतं, बऱ्याचदा अनेकांना शिकवता येतं, पण घडवणं आणि शिकवणं याच्यात फरक आहे बा. बऱ्याचशा गोष्टी मला बऱ्याच लोकांना फार चांगल्या स्वतःला येतात, पण दुसऱ्याला सांगता येत नाही. फार उद्वान असतात असे काही, पण त्यांचा उपयोग नाही. आता ज्ञान आहे पण सगळं खारटच आहे, म्हणजे समोर जातच नाही, असं नको व्हायला. तर हे जे आहे शिक्षकाचं शिकवणं किंवा अध्यापन कला, ही अतिशय सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे शिक्षक अत्यंत उत्कृष्ट, अगदी मुलाच्या अगदी मनात हृदयात अगदी त्यांचं ते शिकवणं जातं. हे फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर शिक्षकाचं बऱ्याचदा, आणि रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं की लॅम्प कॅनॉट लीट लाईट अनदर लॅम्प विदाऊट इटसेल्फ लीट. स्वतः तो प्रकाशित झाल्याशिवाय दुसऱ्याला प्रकाश देऊ शकत नाही. सिमिलरली अ टीचर कॅनॉट टीच अनलेस ही हिमसेल्फ ऑर शी हरसेल्फ इज लर्निंग. तुम्ही शिकल्याशिवाय दुसऱ्याला आडात असलं तरच पोहऱ्यात येऊ शकतं. मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की विद्याधन एवढं पॉवरफुल आहे, विद्याधन तुमच्याकडे नॉलेज, की ज्याला कोणी चोरू शकत नाही, ज्याचं कोणी डिवाइड करू शकत नाही, भावाभावामध्ये वाटणी होत नाही, किंवा ज्याचा आपल्याला भार होत नाही. किती नॉलेज वाढलं तर त्याचं वजन आपल्याला वाटतं, फार मोठा भार असं नाही. असं एक संस्कृतचं शिभाषेत मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की न चौर्यहार्यम न च राजहार्यम. राजा घेऊ शकत नाही किंवा चोर चोरू शकत नाही. न भ्रातृभाज्यम,
भावाभावातली वाटणी होऊ शकते. नच भारकारी, त्याचं वजन आपल्याला वाढत नाही. व्यते कृते नित्यम वर्धे वर्धते नित्यम, जेवढं द्याल तेवढं वाढतं. विद्याधनम सर्वधनम प्रधानम, एवढं पवित्र हत्यार जे आहे विद्या नॉलेज, त्याचे आपण पायी आहोत, त्याचे आपण ते घेऊन जाणारे आहोत. तेव्हा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. युनेस्कोने 21व्या शतकामध्ये शिक्षण 4 ॲज पर युनेस्को इंटरनॅशनल एज्युकेशन कमिटी, अकॉर्डिंग टू द एज्युकेशन शुड बी बेस्ड ऑन 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन. 4 पिलर्स, 4 टाईप्स ऑफ लर्निंग. शिक्षण 4 प्रकारच्या शिक्षणातून झालं पाहिजे. फर्स्ट टाईप ऑफ लर्निंग इज लर्निंग टू नो, समजण्यासाठी जगणं, शिकणं. आपण जन्म घेतो, मरेपर्यंत समजायचं असतं हे आजूबाजूचं, अंडरस्टँडिंग द थिंग्स विच आर अराउंड अस. इट मे बी इन अ व्हेरी फॉर्म, जॉग्राफिकल फॉर्म, फिजिओलॉजिकल फॉर्म, फिजिकल फॉर्म, कुठल्याही फॉर्ममधल्या ह्या सगळ्या गोष्टी समजत असतो आपण. कारण माणसाचं जीवन काय आहे, मॅन काय आहे, माणूस काय आहे. मॅन इज अ बायो, सायको, सोशिओ, स्पिरिच्युअल, कल्चरल ऑर्गॅनिझम, असा सगळा इंटिग्रेटेड आहे. तो एकच नाही आहे. आणि his journey starts from at the cell of conception of zygote cell to the death. जेव्हा एक पेशीपासून, फलित पेशीपासून त्याची सुरुवात असते, डेथपर्यंत हे सगळा त्याचा प्रवास असतो. आणि त्याची अंग असतात. तर लर्निंग टू नो हे पहिलं शिक्षणाचं. त्याला कळलं पाहिजे मी कुठे आहे, कुठल्या जगात आहे, काय आहे, सगळी हे त्याच्यासाठी आहे. नाव लर्निंग टू डू हे सुद्धा अनेक म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत त्याला आयुष्यामध्ये. त्याच्यासाठी शिक्षण. लर्निंग टू लिव्ह टुगेदर म्हणजे हातात हात घालून बरोबर सगळ्यांना घेऊन त्याला जगता आला पाहिजे. म्हणजे सोशलायझेशन अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे नन ऑफ अस इज ॲज स्मार्ट ॲज ऑल ऑफ अस. असा याच्यामध्ये कोणी नाही की जो सगळ्या स्मार्ट आहे, सगळे मिळून स्मार्टनेस असतो. अशा भावनेने त्याला ते शिक्षण मिळालं पाहिजे. किंवा लर्निंग टू बी, माणसाला वाटलं पाहिजे की मी माझं काहीतरी कम्प्लीट, ही मस्ट फील दॅट देर शुड बी अ हॉलिस्टिक अप्रोच, इंटिग्रेटेड, बॅलन्स्ड, हार्मोनियस अप्रोच पाहिजे त्याचा. म्हणजे म्हणणे ते एकम, कृती एक, कृती म्हणजे जसं विचार तसे आचार, आचार विचार आणि भावना या तिन्हीमध्ये म्हणजे मनस्य एकम, कृतस्य एकम, वाचस्य एकम. जसा मनात विचार आहे तसा बोलतो, तशी कृती करतो, तो खरा चांगला माणूस. किंवा त्याला सदात्मा म्हणतात, किंवा त्याचे चांगले विचार. नाहीतर मनस्य अनेकम, वाचस्य अनेकम, कृतस्य अनेकम, असं बोले तैसा चाले. आचार विचार भावना असे एकात्म, सुसंघटित, संतुलित असं व्यक्तिमत्व आपलं असलं पाहिजे. अशा प्रकारचं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. हे आपल्या भारतीय शिक्षणामध्ये सुद्धा शिक्षणाचे 4 उद्दिष्ट सांगतात. ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेल्फ रिअलायझेशन म्हणजे आत्मा स्वतःला साक्षात्कार झालं, माझ्याकडे काय हे कळलं पाहिजे. आजच्या शिक्षणामध्ये बऱ्याचदा कळतच नाही. मोठं इंजिनिअरिंग करतात तोपर्यंत त्याला कळत नाही आज काय घडलं आहे, आणि मग अचानक तो कुठेतरी जातो. असं जे दिसतंय ना, हे प्रॅक्टिकल आहे. म्हणजे हे जे हिडन पोटेन्शियल, जे प्रज्ञा, सुप्त शक्ती आहे ना, ही बाहेर लवकर मुलांना कळत नाही. आणि मग ती कळले की अहो इंजिनियर माणसं कुठे कवी बनलेले आहेत. तुम्हाला बाहेर बघा कितीतरी. आनंद राऊताचं उदाहरण सांगतो, यूट्यूबवर असतात. ही जे सिव्हिल इंजिनियर असे मोठे मोठे शिकलेले वेगवेगळे जीवनामध्ये जातात आणि जीवनाचा आनंद लुटतात. तेव्हा सेल्फ रिअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिक इफिशियन्सी. अहो शिकलं तर पोट भरता आलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. आर्थिक क्षमता इकॉनॉमिकली ही शुड नॉट बी डिपेंडंट ऑन अदर्स, इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. तिसरं अत्यंत महत्त्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिलेशनशिप, मानवी मूल्य. शाळेमधून मूल्य संवर्धन, मुलांना वेगवेगळ्या अनुभवातून त्यांनी कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, त्या सगळ्या गुणांना कसं महत्त्व आहे, त्या वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून त्यांना दिलं पाहिजे. आणि शेवटी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीज, नागरी जबाबदाऱ्या. ज्या देशात राहतो, समाजात राहतो आपण, व्यक्ती आहे, कुटुंब आहे आणि इतर सामाजिक संस्था आहे, राज्य आहे, राष्ट्र आहे किंवा आंतरराष्ट्रीय किंवा मानवता मूल्य आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नागरी जबाबदाऱ्या ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. तेव्हा
जास्त बोलत नाही कारण अजून बरंचसं काय आहे. थोडक्यात मी मगाशी म्हटलं की एक सूत्र मी शोधून काढलेलं आहे की म्हणजे बऱ्याचदा ज्याच्यामध्ये एक 12-13 गुण सांगितले की आयडियल टीचर म्हणजे काय. कारण याच्यावर खूप मी भाषणं द्यायची, तर मी सोपं काढले की गुड टीचर. त्याच्या आधी एक सांगतो, एक तुम्हाला थोडंसं त्याच्या म्हणजे हे वाटेल कोणी मनाला लावून घेऊन. एका जणाने मला सांगितले की शाळेतले शिक्षक कसे नसावेत. तर त्याने नको असणाऱ्या शिक्षकाचे 5 गुण मला सांगितले बघा. तर त्याने सांगितले की असे 5 प्रकारचे शिक्षक शाळेत असू नयेत. नंबर 1, सुस्त शिक्षक, म्हणजे कायम ते सुस्तच असतात. मुलं गेली सुस्त. दुसरं, व्यस्त शिक्षक, काही काम नसलं तर अरे आता मला वेळ नाही, व्यस्त, नंतर व्यस्त. त्याच्यानंतर तिसरे असतात त्रस्त, अरे मला खूप काम आहे असे त्रस्त. आणि चौथे असतात मस्त, म्हणजे खुशाल चेंडू, त्यांना कसलं काही सिरियसली वाटतच नाही. 5वा प्रकार तर फार मजेदार आहे, त्यांना बोगस बँडवाले असं मी म्हणतो. कारण एखाद्या वेळेस एखाद्या पार्टीकडे त्याने सांगितलं की मला मोठा ताफा पाहिजे आणि त्या बँडवाल्याकडे फक्त 15-20 लोकच असतात. तो म्हणतो कितीचा पाहिजे साहेब? तो म्हणतो 50चा पाहिजे. मग 30 असेच गोळा केले जातात. त्यांना झगेबेगे आणि हे ठरविलं असतं. खरे वाजवणारे 20च असतात, पण याला वाटतं 50चा ताफा आहे. तर आपल्याला बोगस बँडवाले नको आहेत, सुस्त, त्रस्त, मस्त, व्यस्त नको आहेत. एक चांगला शिक्षक होण्याचा प्रयत्न, एक गंमत म्हणून टाळ्या वाजवाल आणि हसाल. तर टीचर इज इक्वल टू 4C म्हणजे क्रिएटिव्हिटी, कन्सर्न, कमिटमेंट आणि कॉम्पिटन्स, 4C प्लस 3D डिवोशन, डेडिकेशन अँड डिग्निटी प्लस 4Qs इंटेलिजन्स कोशंट, इमोशनल कोशंट, सोशल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट. फार मोठा विषय आहे हा. बुद्ध्यांक जो आहे म्हणजे बुद्धिमत्तेनुसारचा बुद्ध्यांक, भावनात्मक बुद्ध्यांक, सामाजिक बुद्ध्यांक, आत्मिक बुद्ध्यांक, हे सायंटिफिक वर्ड आहे सगळे. ते कॅल्क्युलेट करता येतात. अँड प्लस AIR, मागच्या वेळेस सुद्धा मी बोललो होतो. एअर, A for accountability, I for integrity and R for responsibility. I repeat, a good teacher is equal to 4C plus 3D plus 4Qs plus AIR. तर हे सगळं मिळवण्याचा प्रयत्न आपण कराल. एक चांगला शिक्षक बनण्याचा प्रयत्न कराल. बराचसा वेळ घेतला, मला या ठिकाणी सन्मानित केलं अध्यक्ष महोदय जाधव सरांचे आणि सर्वांचे मी सर्व विश्वस्तांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. पुरस्कार मिळत राहतात. एक लक्षात घ्या, मी त्या पुरस्काराला व्यक्तिगत घेत नाही. ही फार मोठी माझी ताकद आहे. आयुष्यामध्ये मी त्या पुरस्काराकडे कसं बघतो असं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. माझ्या एका फिलॉसॉफी, माझा मेन 4 चौकटी अशी फिलॉसॉफी होती. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय माझ्या दृष्टीने, माझा विषय शारीरिक शिक्षण, त्याला मी डायल्यूट होऊ देणार नाही, त्याच्याविषयी कॉम्प्रोमाइज करणार नाही. ज्या विषयाच्या शास्त्रीय अधिष्ठानावर मी जगतोय, उभा राहतोय, त्याला कधी अप्रामाणिक होणार नाही. नंबर 2, ज्याला त्याच्यासाठी तयार करायचे ते लोक माझ्यासाठी महत्त्वाचे. विद्यार्थी सगळ्यात महत्त्वाचे. त्यांना तो विषय त्यांच्यापर्यंत जायला सगळ्या प्रकारचे मार्ग करायचे. आणि तिसरं, ज्या प्लॅटफॉर्मवरून म्हणजे संस्थेच्या माध्यमातून ते करतोय त्याला महत्त्व द्यायचं. आणि चौथं, आपले जे इतर स्टेक होल्डर्स आणि जे सहकार्य आहेत, अशा याने जीवनामध्ये चालल्यानंतर निश्चितपणे यश मिळतं. हे माझा स्वानुभव आहे. तेव्हा ज्या विषयाला तुम्ही शिकवता त्या विषयाला ज्ञान देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आहे. त्याला ज्ञान द्यायचं, त्याला समजून घ्या. टेक्नॉलॉजी खूप आलेली आहे आता. ग्लोबल कॉम्पिटन्सीज, वैश्विक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. वैश्विक क्षमता, प्रादेशिक भाषेतलं, मातृभाषेतलं शिक्षण किती लोकांची इच्छा असली तर कालांतराने हळूहळू संपत चाललेलं आहे. अत्यंत प्रतिष्ठित, अत्यंत लोकप्रिय अशी ज्ञानेश्वर विद्यालय मराठी शाळा
त्या काळची मी बघितलेली आहे आणि आजही बघतो आहे. ह्या भाषेच्या याच्यामुळे अनेक प्रश्न अनेक शाळांमध्ये सर्व देशभर झालेले आहेत. तेव्हा भाषा कुठलीही असो, शिक्षण तर आहे ना, विषय तर आहेत ना, त्या दृष्टिकोनातून टेक्नॉलॉजीचा पण यूज कशा पद्धतीने करता येईल असं आपण सगळ्यांनी करूया. पुन्हा एकदा मनपूर्वक आपणा सर्वांना चे मी आभार मानतो. माझं बरंचसं लांबलेलं भाषण तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा कधीतरी भेटूया एवढं सांगून मी आपली रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद सर.